आज आपण प्राचीन भारतीय इतिहासाची साधने हे प्रकरण पाहणार आहोत. हे प्रकरण SYBA विद्यार्थ्यांकरता पेपर क्रमांक 3 मधील पहिलं प्रकरण आहे. हे यामध्ये आपण सर्वप्रथम पाहणार आहोत की इतिहास म्हणजे काय. सजीवांच्या उत्क्रांतीमध्ये मानवाला विशेष महत्त्व आहे. मानवाने निसर्गाशी लढत आणि प्रयत्न व प्रमाद पद्धतीचा वापर करत करत आज एक वेगळी प्रगती साधलेली आपल्याला दिसते. आणि ही कशा प्रकारची प्रगती साधली, कशा प्रकारे साधली याची माहिती देणारा जो काही अभ्यास आहे तो अभ्यास म्हणजे इतिहास आहे. भूतकाळात घडलेल्या घटनांची सुसंगत माहिती देणारे शास्त्र म्हणजे इतिहास होय असं आपण म्हणू शकतो. यासारख्या इतिहासाच्या व्याख्या आपल्याला माहिती आहेत. इतिहासावरून भूतकाळात विकसित झालेल्या मानवी संस्कृतीची माहिती आपल्याला मिळते. इतिहासाचे प्राचीन, मध्ययुगीन व आधुनिक असे 3 खंड पडतात. भूतकाळात घडलेल्या घटनेचा अभ्यास करून भविष्य काळाकरता नियोजन करणे हा इतिहासाचा मुख्य उद्देश असतो. त्याचबरोबर पूर्वजांनी केलेल्या चुका टाळून त्या चुका पुन्हा होऊ नयेत या दृष्टीने काम करणे हा इतिहासाचा एक मुख्य उद्देश असतो. इतिहासाचे एकूण आपल्याला 3 कालखंड पडताना दिसतात. ते म्हणजे प्राचीन भारत, मध्ययुगीन भारत आणि आधुनिक भारत अशा प्रकारे. परंतु आपण आणखी एक कालखंड याच्यामध्ये जोडू शकतो. तो म्हणजे 1960 नंतरच्या घडामोडींचा कालखंड म्हणजे समकालीन भारत. अशा पद्धतीने आपण त्याचा अभ्यास आपण करू शकतो. त्याचबरोबर या प्रकरणाचं उद्दिष्ट काय आहे, तर या प्रकरणाचं उद्दिष्ट आहे प्राचीन भारतीय पुरातत्वीय साधनांची आपल्याला ओळख करून देणे. विद्यार्थ्यांना पुरातत्वीय साधने म्हणजे काय हे माहिती करून देणे हे या प्रकरणाचं मुख्य उद्दिष्ट असतील आपल्याला दिसून येतं. त्याचबरोबर प्राथमिक साधनांमधील लिखित साधनं आणि अलिखित साधनं ही कोणती आहेत, धार्मिक साधनं कोणती आहेत, लौकिक साधनं कोणती आहेत याची माहिती करून देणे. त्याचबरोबर प्राचीन भारताच्या इतिहासात परकीय प्रवासी मोठ्या प्रमाणामध्ये आलेले होते आणि त्या परकीय प्रवाशांनी जे काही त्यांचे वृत्तांत लिहून ठेवलेले आहेत त्या वृत्तांताचा आपल्याला या इतिहास लेखनामध्ये कुठे उपयोग होतो का हे देखील पाहणं हे या प्रकरणाचं मुख्य उद्दिष्ट असलेलं आपल्याला दिसून येतं. आपण पाहतो की इतिहास या विषयाचा ज्यावेळेस आपण अभ्यास करतो त्यावेळी आपण इतिहास कशावरून लिहिलेला आहे, तो इतिहास खरा आहे की खोटा आहे, त्यासाठी वस्तुनिष्ठ पद्धतीने त्या संपूर्ण साधनांचा अभ्यास झालेला आहे का नाही झालेला आहे हे महत्त्वाचं असतं. आणि मग ती साधनं कोणती आहेत हे आपल्याला माहिती असणं अत्यंत गरजेचं आहे. आणि म्हणून प्राचीन काळामध्ये मानवाने वापरलेल्या वस्तू आजही सापडतात. अशा अवशेषांना ऐतिहासिक अवशेष असं म्हटलं जातं. यामध्ये मानवांच्या दैनंदिन जीवनात वापरावयाच्या वस्तू, त्याचबरोबर भांडी, अलंकार, किल्ले, लेणी, स्तूप, नाणी, प्राचीन शिलालेख, चालीरीती, परंपरा, लोकसाहित्य, ऐतिहासिक कागदपत्र यांचा समावेश या सर्वांमध्ये होतो. या सर्वांना इतिहासाची साधने असे म्हणतात, ज्यांच्या साहाय्याने आपण इतिहास लिहू शकतो, ज्यांच्या साहाय्याने आपण प्राचीन कालखंडातील, मध्ययुगीन कालखंडातील लोकांचं राहणीमान, जीवनमान कशा प्रकारचं होतं याची आपण माहिती घेऊ शकतो. आणि म्हणून इतिहासाच्या साधनांचे भौतिक साधने व लिखित साधने असे 2 प्रकार पडताना आपल्याला दिसतात. प्राचीन भारतीय इतिहासाच्या अभ्यासासाठी लिखित व अलिखित अशी 2 प्रकारची साधने आहेत. लिखित साधनामध्ये भारतीय भाषेतील साधने व परकीय प्रवास वर्णने यांचा समावेश होतो. तर अलिखित साधनांमध्ये कोणत्याही प्रकारचा बदल करता येत नाही. या साधनांच्या आधारे प्राचीन भारताची राजकीय, सामाजिक, आर्थिक, धार्मिक, सांस्कृतिक परिस्थितीची माहिती आपल्याला मिळताना दिसते. त्यानंतर आता ही प्राचीन भारतीय इतिहासाची जी अलिखित भौतिक साधनं आहेत, ही अलिखित भौतिक साधनं म्हणजे कोणती, तर नंबर 1 उत्खनन साधने, नंबर 2 स्मारके, नंबर 3 कला, नंबर 4 नाणी,
नंबर 5 आलेख, ज्यामध्ये शिलालेख, स्तंभालेख, गुहालेख, मंदिरलेख, मूर्तिलेख, भुर्जपात्रलेख, ताम्रपट, धातुलेख या सर्वांचा समावेश होताना आपल्याला दिसतो. आता मग यामधील आपण सर्वप्रथम पाहू उत्खनन साधने. मानवी जीवनाला सुरुवात झाल्यापासून मानवाने आपली जीवन प्रक्रिया पार पाडण्याकरिता विविध प्रकारची भांडी आणि साधने तयार केलेली आहेत. आधी मानवाच्या काळात दगडाची भांडी आणि वापरली गेली. त्यानंतरच्या काळात भांडी व हत्यारे तयार करण्याकरता तांब्याचा वापर केला गेला. आजही साधनं अवशेषाच्या स्वरूपात आपल्याला सापडताना दिसतात, ज्यांच्या सहाय्याने आपणास त्या काळाच्या लोकांच्या राहणीमानाची कल्पना येते. यामध्ये प्रामुख्याने भांडी, हत्यारे इत्यादींचा समावेश होताना आपल्याला दिसतो. भूकंप किंवा नैसर्गिक आपत्तीमुळे शहराच्या शहरे जमिनीच्या आत गाडली गेली होती. अशा ठिकाणाचे उत्खनन केल्यास त्या ठिकाणी अवशेषाच्या स्वरूपात भांडी व भांड्याचे तुकडे, दागदागिने, अन्नधान्याच्या बिया यांच्या माध्यमातून त्या काळातील ऐतिहासिक माहिती आपल्याला मिळते. याला पुरातत्वीय उत्खनन असे म्हणतात. ज्या शास्त्राद्वारे या उत्खननाचा अभ्यास केला जातो त्याला पुरातत्व विद्या असं म्हणतात. त्यानंतर स्मारके. आता ही स्मारके कोणती आहेत तर स्मारके म्हणजे भूतकाळातील बांधकामांचे अवशेष. स्मारकांना राजकीय दृष्टिकोनापेक्षा सांस्कृतिक दृष्टिकोनातून अधिक महत्त्व असलेलं आपल्याला दिसून येतं. प्राचीन भारतामध्ये लेणी, किल्ले, गड्या, मंदिरं, स्तूप, गुंफा, तोरणे, मूर्तिस्तंभ, घरे, राजवाडे, चित्रे इत्यादीच्या स्वरूपात स्मारके आढळतात. स्मारकाच्या आधारे तत्कालीन बांधकाम पद्धती, त्याचे तंत्र, लोकजीवन, धर्म, संकल्पना, युद्धतंत्र, शस्त्रे, अवजारे, मूर्ती, शिक्षण संस्था यांचे संपूर्ण माहिती आपल्याला या स्मारकांच्या माध्यमातून मिळताना दिसते. स्मारके भारतात व विदेशातही आहेत. भारतातील स्मारकाचा विचार करताना उत्खननातून प्राप्त झालेल्या ठिकाणांचा व वस्तूंचा विचार करावा लागतो. पाटलीपुत्र उत्खननामधून आपल्याला मौर्य राजधानीची माहिती मिळते. सारनाथ येथील स्तूपातून मठ आणि भिंतीवरील मृत्तिकापटांची माहिती मिळते. तक्षशिला येथून बौद्ध विद्यापीठांची माहिती आपल्याला मिळते. तसंच जमालगडी येथील गंधार शैलीच्या शिल्पाची, काश्मीरमधील उत्खननातून बौद्ध स्तूप व मठ आणि भिंतीवरील मृत्तिकापटांची माहिती मिळते. वाराणसी, कोसंबी, श्रावस्ती, अहिकात्र, मथुरा येथील उत्खननामधून राजकीय व सांस्कृतिक विकासाची माहिती आपल्याला मिळते. पहारपूर, महास्थानी, बंगार, कुमिला येथील उत्खननावरून बौद्ध मंदिरांची आपल्याला माहिती मिळते. पहारपूर, महास्थान, बंगार, कोमिला येथील उत्खननावरून बौद्ध मंदिराची माहिती मिळते. पहारपूर, महास्थान, बंगार, कोमिला येथील उत्खननावरून आपल्याला बौद्ध मंदिरांची माहिती मिळते. उदयगिरी, खंडगिरी लेण्यांपासून वेरूळ, अजिंक्य लेण्यांची माहिती मिळते. गुप्तकालीन मंदिरापासून ते चाणक्य यादवकालीन मंदिरापर्यंत अनेक प्रकारची प्राचीन स्मारकं असलेली आपल्याला दिसून येतात. त्याच्यानंतर आपण पुढचा भाग पाहू तर कला. आता ह्या कला कोणत्या आहेत तर आपल्याकडे गंधार शैली असेल, कुशाण शैली असेल, म्हणजे अशा वेगवेगळ्या ज्या मथुरा कला आहेत, पल्लव कला आहेत, यासारख्या ज्या कला आहेत या कलांचा अभ्यास करून देखील आपल्याला इतिहासाच्या अभ्यासाकरिता त्याचा उपयोग होताना दिसतो. पुरातत्वीय सर्वेक्षणाच्या द्वारे ज्ञात झालेल्या विविध प्रकारच्या वस्तू, मूर्ती, शिल्प, चित्र इत्यादीच्या आधारे तत्कालीन कलेची माहिती आपल्याला मिळते. दगड, लाकूड, धातू, मोती या स्वरूपात असंख्य अवशेष आपल्याला प्राप्त झालेले आहेत. मौर्य, सातवाहन, कुशाण, गुप्त, चालुक्य, वाकाटक, राष्ट्रकूट या राजघराण्याच्या कालखंडात निर्माण झालेल्या कला या इतिहासाचे बोलके पुरावे आहेत. गुप्त कला, गांधार कला, मथुर कला, पल्लव कला इत्यादी महत्त्वाच्या मूर्तिकला होत्या. मूर्तींवरून व चित्रकलेवरून तत्कालीन केशभूषा, वेशभूषा, अलंकार यावरून त्या काळातील असणाऱ्या धार्मिक, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक परिस्थितीची माहिती आपल्याला मिळते. माती व दगडापासून तयार केलेले शिक्के व मुद्रा आपल्याला या ठिकाणी प्राप्त झालेल्या आहेत. त्यावरील देवदेवता, प्राणी यांची चित्रे व लिपी यांची माहिती आपल्याला मिळते. तत्कालीन धार्मिक संकल्पना, देवदेवतांची कल्पना याच्या अभ्यासासाठी आपल्याला याचा सर्वांचा उपयोग होताना दिसतो.
त्यानंतर इतिहासाच्या साधनांमध्ये, या अलिखित साधनांमध्ये दुसरा एक भाग आहे तो म्हणजे नाणी. नाण्यांचा आकार, त्याचे नाव व वजन, त्यावरील आकृती, लेख, नक्षी, बिंदू, सावकाराच्या खुणा, विशेष चिन्ह, त्याचा धातू, त्यामध्ये भेसळ असल्यास त्यामधील भेसळीचे प्रमाण, नाण्यांचे मूल्य, त्यांच्या मूल्यांचे परस्पर संबंध, अशा प्रकारे त्या नाण्यांचा अभ्यास करून आपण ती नाणी कोणत्या कालखंडातली आहेत आणि त्या नाण्यांवरून आपल्याला ते तांब्याचं नाणं आहे, सोन्याचं नाणं आहे की चांदीचं नाणं आहे की कतलाचं नाणं आहे, यावरून त्या काळातील असणाऱ्या संपूर्ण राजकीय, सामाजिक, आर्थिक जीवनाची माहिती देखील आपल्याला याच्यातून मिळू शकते. आपल्याकडे प्राचीन भारताच्या या नाण्यांचा अभ्यास करण्यासाठी, नाणकशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी 1910 साली न्यूमिस्मॅटिक्स सोसायटी ऑफ इंडिया ही संस्था स्थापन करण्यात आली आणि या संस्थेच्या माध्यमातून या नाण्यांचा अभ्यास केला जातो. या नाण्यांवरती आपण पाहतो की अनेक वेगळ्या वेगळ्या प्रकारचे चित्र, राजांचे स्वतःचे शिक्के वगैरे अशा प्रकारची त्यावरती माहिती दिली असते किंवा कालोल्लेख केलेला असतो. धर्मग्रंथात किंवा स्तुतिपर वाक्य त्याच्यावरती लिहिलेले आहेत. अशा पद्धतीने आहेत. कुंपणे, सिंह, वाघ, साप, बैल अशांची त्याच्यावर चित्र देखील असलेले आपल्याला दिसून येतात. अशा पद्धतीने ही नाणी या इतिहासाच्या अभ्यासामध्ये महत्त्वपूर्ण आहेत. आणि या भारतातील या संपूर्ण अनेक जे काही प्राचीन राजे जे आहेत, या राजांचं अस्तित्व देखील आपल्याला केवळ त्यांनी पाडलेल्या त्या नाण्यांमुळे त्या ठिकाणी आपल्याला सिद्ध झालेले दिसतं. इंडो ग्रीक, शक, कुशाण, क्षत्रप, सातवाहन इत्यादी राजवंशातील कित्येक राजे केवळ त्यांच्या नाण्यांमुळे आपल्याला माहीत झाले आहेत आणि त्यामुळेच इसवी सन पूर्ण 250 ते इसवी सन 200 या 550 वर्षांचा इतिहास अधिक सुसंगत लिहिता येणे शक्य झालेले आपल्याला दिसून येतं. त्याचबरोबर संघ, नैगम, जनपद, गण इत्यादींचे अस्तित्वही त्यांच्या नाण्यांमुळे सिद्ध झालेले आपल्याला दिसून येते. मालव, शिबी, यौधेय इत्यादी गणराज्यांचे प्रदेश आपल्याला नाण्यांच्या पुराव्यामुळे जवळजवळ निश्चित करता आलेले आहेत. ऐतिहासिक, भौगोलिक अंगांवर नाण्यांमुळेच महत्त्वाचा प्रकाश पडलेला आपल्याला दिसतो. नाण्यांवरील देवतांच्या चित्रणामुळे मूर्ती विज्ञानाचाही काही अभ्यास करणे शक्य झाले आहे. नाणकशास्त्राचा पुरावा हे आता भारतीय इतिहासाचे एक अनन्यसाधारण महत्त्व असल्याचं दिसतं आणि म्हणून नाण्यांचा अभ्यास हा अत्यंत महत्त्वपूर्ण इतिहासाच्या अभ्यासामध्ये मानला जातो. त्याच्यानंतर आपण पाहतो की आपल्या देशामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारचे आलेख सापडलेले आहेत आणि ह्या प्राचीन भारताच्या इतिहास लेखनामध्ये या आलेखांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असलेली आपल्याला दिसून येते. हे आलेख पाषाण व ताम्रपटावर कोरलेले आहेत. बोझागकोई हा मध्य आशियातील इसवी सन पूर्व 1500च्या दरम्यानचा भारतातील सर्वात प्राचीन शिलालेख असलेला दिसून येतो. त्यात ऋग्वेदन कालीन असणारे मित्र, वरुण इत्यादी आर्य सदृश्य देवतांचा उल्लेख आहे आणि या आलेखामधून आर्याच्या मूळ वस्तीस्थानाबद्दलची माहिती आपल्याला मिळते. आणि सम्राट अशोकाच्या काळात मात्र मोठ्या प्रमाणामध्ये अशा प्रकारचे आलेख कोरण्याची पद्धत ही विकसित झाली आणि ह्या आलेखांमध्ये आपण पाहतो की शिलालेख, स्तंभालेख, गुहालेख, मंदिरलेख, मूर्तिलेख, भुर्जपात्रलेख, ताम्रपट, धातुलेख, गिरिलेख, पत्रलेख इत्यादींचा समावेश या सर्व आलेखांमध्ये होतो. या आलेखांमधून आपल्याला राजकर्त्यांचा विजय, कीर्ती, दानधर्म, उत्सव, चांगले कार्य, व्यापारविषयक धोरण, प्रशासकीय, प्रासंगिक, धार्मिक, साहित्यिक इत्यादी संदर्भाचं वर्णन या सर्व आलेखांमधून केलेलं आपल्याला दिसून येतं. यामध्ये आपण पाहतो की शिलालेख म्हणजे दगडावर अथवा शिळेवर कोरून ठेवलेला मजकूर म्हणजे शिलालेख आणि पुरातत्वशास्त्रात याला पुराभिलेख असं या ठिकाणी म्हटलं जातं. सम्राट अशोकाने मोठ्या प्रमाणामध्ये अशा प्रकारचे शिलालेख उभे केलेले आहेत. त्याच्यानंतर स्तंभलेख देखील यामध्ये देखील सम्राट अशोकाच्या शाही आज्ञा आणि त्याच्या अनेक आलेखांचे बृहत शिलालेख, लघु शिलालेख, विशाल स्तंभलेख, लघु स्तंभलेख, गुंफा शिलालेख अशा प्रकारचे अनेक शिलालेख असलेले आपल्याला दिसून येतात आणि अनेक सम्राट अशोकाने अशा प्रकारे अनेक स्तंभलेख, शिलालेख, आलेख लिहून ठेवलेले आहेत आणि त्याच्यामुळे सम्राट अशोकाचा एक मोठा इतिहास आपल्याला बघायला मिळतो. सम्राट अशोकाचा मिरतमध्ये असलेला जो आलेख आहे तो 1750 मध्ये पीड्रो टिपन थेलरने शोधून काढलेला आपल्याला दिसतो आणि त्याच्यानंतर बऱ्याच अनेक
इतिहासकारांनी, संशोधकांनी सम्राट अशोकाचे आलेख अभ्यासले आणि त्याच्यामधून सम्राट अशोकाचा इतिहास जो आहे तो आपल्या पुढे आलेला दिसतो. त्याच्यानंतर पर्वत श्रेणीमध्ये खडक खोदून तयार केलेली गुहा आणि त्या गुहांमध्ये लिहून ठेवलेले लेख असे देखील आपल्याकडे सापडलेले आहेत आणि त्याचा देखील उपयोग आपल्याला इतिहास लेखनामध्ये होताना दिसतो. भारतात खोदलेल्या या लेण्यांमध्ये मोठ्या प्रमाणात बौद्ध लेण्या असलेल्या आपल्याला दिसतात आणि या बौद्ध लेण्यांमध्ये अशा प्रकारचे लेख हे मोठ्या प्रमाणामध्ये असलेले दिसतात. त्याचबरोबर मंदिर लेख देखील मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याकडे सापडतात. त्यामध्ये भारतातील मंदिरं व बौद्ध धम्म यांचे स्तूप निर्माण करण्याची जी काही परंपरा सुरू झालेली होती तेव्हापासून काही धार्मिक तत्व सुरक्षित ठेवण्यासाठी व प्रचारासाठी मंदिरांच्या भिंतींवरती अशा प्रकारचे लेख कोरले गेले आणि आपण पाहतो की भारूड स्तूप जो आहे या भारूड स्तूपाच्या चारही भिंतींवरती सुगणराजे हा लेख शुंग शासकांनी कोरलेले आहेत. त्याचबरोबर भितारी येथील स्कंदगुप्ताचा तर ऐहोल मंदिर परिसरातील पुलकेशीचा जो आलेख आहे तो महत्त्वाचा असलेला आपल्याला दिसतो. या मंदिर लेखाबरोबरच मूर्तिलेख देखील असलेले आपल्याला दिसतात. मूर्ती निर्मितीबरोबर मूर्तिलेख विकसित झाले. यामध्ये कनिष्काची मूर्तीवरील लेख, जैन मूर्तींवरील लेख, राजगुप्ताचा लेख, करमदंडा मानकुवरच्या मूर्तीवरील लेख, कुमारगुप्ताचा लेख इत्यादी महत्त्वाचे मूर्तिलेख असलेले आपल्याला दिसून येतात. पिपरवाच्या अभिलेखात गौतम बुद्धाच्या अस्थींची माहिती आपल्याला या ठिकाणी अभ्यासाला मिळते. त्याचबरोबर भुर्जपात्र लेख हे देखील सापडतात आणि या भुर्जपात्र म्हणजे धातूच्या पत्राप्रमाणे झाडाच्या पानाचा उपयोग हा या लेखासाठी केला जात होता. यामध्ये आपण पाहतो की पिपरा कलश लेखपात्र आणि नल दमयंतीची प्रेमपत्र हे या भुर्जपात्र लेख या संदर्भामध्ये प्रसिद्ध असलेले आपल्याला दिसतात. त्याच्यानंतर आपण बघतो की ताम्रपट धातुलेख प्राचीन काळात राजातर्फे एखाद्या व्यक्तीला दान देताना ते तांब्याच्या पत्र्यावरती कोरून दिले जात होते. याला ताम्रपट असं म्हणतात. ताम्रपटावरती प्रथम कुलदेवतेची प्रार्थना, त्या राजाचा वंशावळ, राजघराण्याचा इतिहास कोरत असत आणि त्यानंतर ते ताम्रपत्र का देण्यात आलं, कुणाला देण्यात आलं याची माहिती त्या ठिकाणी देण्यात येते आणि अशा पद्धतीने राजाकडून देणगीच्या रूपाने जो काही ताम्रपट मिळालेला असतो हा जमिनीच्या मालकीचा जो दस्तऐवज आहे हा दस्तऐवज लोक मोठ्या प्रमाणामध्ये सांभाळून ठेवत असत आणि राजाकडून अशा प्रकारचे मिळवलेले दान त्या व्यक्तीसाठी सामाजिक प्रतिष्ठेची बाब होती असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. आणि आपल्याला देखील एखादं सर्टिफिकेट मिळालं तर आपण ते काय करतो, सांभाळून ठेवतो की हे आपल्याला उपयोगी पडेल भविष्यामध्ये. अशा पद्धतीने आपण ही आज प्राचीन भारतीय इतिहासाची अलिखित साधने काय आहेत यांची माहिती आपण घेतलेली आहे. ही माहिती तुम्हाला तुमच्या अभ्यासाच्या दृष्टीने आणि परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे. धन्यवाद.